नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ह्या महिला आहेत ना, यांचं नाव आहे विद्या शेळके. त्यांचा पुढचा जो व्हिडिओ आहे ना, तो विद्या शेळके ताईंचा आहे. त्यांना मी सुद्धा फॉलो करतो. कमर्शियल गाडी चालवतात, खूप मस्त गाडी चालवतात. प्रत्येक व्हिडिओ ते कस्टमर बरोबर जर असले ना, ते शेअर करतात. पहिला हा व्हिडिओ बघा, थोडासा मोठा होणार आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की इथे सुद्धा ड्रायव्हरची व्हॅल्यू काय आहे. पहिला हा व्हिडिओ बघा, आपण नंतर बोलू. तुम्हाला गाड्या पाहिजे ना मुंबईच्या कमी रेट मध्ये एकदम स्वस्त, वेंडर लोकांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, 2 पैसे कमी द्या, मान्य आहे, पण ड्रायव्हरची वेळेची किंमत करा. तुम्हाला जर रात्री मेसेज येते ना 8 वाजता का बाबा आमची फ्लाईट 10 तास 12 तास लेट आहे, त्या ड्रायव्हरला पहिले इन्फॉर्म करा. म्हणजे तुम्ही मला रात्री मेसेज टाकताय, ते डिटेल वगैरे जे काय ते टाकताय की कस्टमर रात्री 2ला येणार आहे आणि यांना रात्री 8 वाजताच कस्टमर परत रिमाइंडर करतोय की बाबा नाही, आम्ही 2ला येणार नाही, आम्ही सकाळी 7ला येणार आहोत. मी रात्री 1ला उठते, वेड्यासारखी तयारी करते आणि एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये आदल्या दिवशी मला आलेल्या 3 बुकिंग मी कॅन्सल केल्या. का तर माझ्याकडे ऑलरेडी 1 बुकिंग मी डन केलेली आहे. तर काही जे त्यांचे शब्द आहेत ना, मी तेवढेच फक्त इथे त्यांचे इथे मांडले, कारण तो व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्यांना बुकिंग मिळाली, एका वेंडरकडून बुकिंग मिळाली, पण ते फ्लॅट ऑलरेडी 10 ते 12 तास लेट होतं. रात्रीची त्यांची विचार करा, रात्री 2चा फ्लॅट आहे, ती सकाळी येणार होतं 8 वाजता. आणि ह्या बुकिंग पोटी ना त्यांनी 2 बुकिंग आलेल्या त्या सुद्धा सोडल्या. बर, तुम्हाला जर फ्लॅट जर लेट आहे, ज्या वेंडरनं त्यांना बुकिंग दिली, बरोबर आहे त्यांचं मत, त्यांनी त्या ड्रायव्हरला लगेच मेसेज केला पाहिजे, पण नाही झालं. ते बोलतात इथे सुद्धा व्हॅल्यू नाही. त्या बोलतात ते बरोबर आहे, माझा त्यांना सपोर्ट आहे खरं म्हणजे. त्या ताईला, तो माणूस आहे, तो काय रोबोट नाही. इतक्या चांगल्या रीतीने त्या गाडी चालवतात. पूर्ण बाहेरच्या बुकिंग असतात त्यांच्या, पूर्ण पुणा, नाशिक, अहिल्यानगर, अक्षरशः त्या कायम लाईनवर गाडी चालवतात. आणि इतकं त्यांचे चांगले रिव्ह्यू आहेत ना. आणि त्यांच्या बरोबर सुद्धा अशी घटना घडली. 5-6 तास कुठला थांबणार आहे मला सांगा ना? कुठला ड्रायव्हर थांबणार आहे? ज्याच्याकडे कमर्शियल गाडी आहे तो कशाला थांबणार आहे इतक्या मोठ्या पार्टीचं? पण त्या पार्टीसाठी त्यांनी आलेल्या 2 बुकिंग सुद्धा सोडल्या. कोणच बोललं ना, वेंडर असून मालक असो, काही जी लोक आहेत ना, तेच लोक ना ड्रायव्हरची इज्जत करतात. ते सरळ बोलतात ना, करेल ना तो, वाट बघेल ना तो, काय फरक पडतोय? 2-4 तासाची जी गोष्ट आहे. बरं, 2-4 तासाचे जरी थांबले तर त्याचे तुम्ही वेटिंग चार्ज देणार आहेत का? डबल टिबल नाही देणार. थोडा लोकांनी विचार केला पाहिजे की बाबा, जसे तुम्ही जसे माणूस आहे ना, तसा तो ड्रायव्हर पण एक माणूस आहे. पण लोक नाही विचार करत. मी बोललो ना, ड्रायव्हरला कोणी विचारत नाही हो. आपल्या मनाची मर्जी करतात लोक. अक्षरशः त्याला नुसती पिळवणूक करतात त्या ड्रायव्हरची. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल? नक्की कमेंटमध्ये सांगा.